नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत. मन हृदयाने नीती ना शोभे प्रेमाती, ना शोभे प्रेमाती, ना शोभे. प्रणयवती मी, प्रणयवती मी, प्रणयवती मी, प्रणयवती मी, प्रणयवती मी, प्रणयवती मी. कांता नाही मी बोलत आता. कैदाशीर मेली, आली आली माझ्यासमोर चेटकिळी सारखी. तरी मी तुला सांगत होते की मला तुझं तोंडच बघायचं नाही. तरी आली मनहूस कुठली, आली माझ्यासमोर उभी राहील. आई चहा घेणार का, पाणी घेणार का, कळत नाही. नकोय मला, सांगते ना जा इथून म्हणून. जा, निघून जा इथून माझ्या समोरून. पप्पानू, ओ पप्पानू, अहो डोक्यात नारळ नाही ना तुझ्या? अगं माझी अक्कल तुझ्या डोक्यात येत कशी नाही? किती वेळा तुला सांगितलं जा म्हणून. जा इथनं, जा, निघून जा. हो काय चाललंय? काय काय बराच काय मिळाल्या? काय आलं? अरे नाटकाची तालीम चालू आहे ना. अरे काय इथं तालीम चालू असेल तू आतमध्ये काय गेलेला? बायको ते काय ते बायकोला भेटायला बघावं ते आपल्या बायकोच्या मांग पुढे करतोस का? बायकोचा बैल आहेस बैल. अरे जरा कुठं सोलुलुकी सुरू झाली तर लगेच गेला आतमध्ये बायकोला भेटायला. अरे बायकोचा बैल झाला, तुझा बायकोच्या माग पुढे नाचतोय, बाकी काही नाही. ऐकते मी सगळं आतून, कळलं ना? आणि ऐका सासरे बुवा, माझ्या बाबांनी ना मला खूप चांगले संस्कार दिलेत. हे असं घर फोडीचे संस्कार नाही दिलेत मला. वा ग वा. आणि एक मिनिट, काय तुम्हाला किती वेळा सांगितलं हे असं नका फिरत जाऊ, कसं वाटतं ते? वा 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 वा. हा खाऊल्या मांजरी कुठली? बाबा हे बघा, आत्ता बॅग उचलेन आणि कात्रजला निघून जाईन. हा मी निघून जा, निघून जा, जा, जा. ओ बाबा, काय रे? आज आपला नाटकाचा प्रयोग हवा ना. मग आपल्या नाटकाची तालीम करायची आहे. मग हा तुला काय नको? बसा बसा बसा, तालीम करूया. हे तालीम करूया नीट. माहिती रात्री प्रयोग आहे. आणि तुझ्या बायकोला सांग 2 कोप चाय टाकायला. मुळात ते चाय नसतं, चहा असतो. आणि ते कोप नसतं, कप असतं. काय असतं? कप. कप. मला अक्कल शिकवू नको. हा एवढा वातास ना त्या फुटक्या कपातनं दूध पियासास. हिथं हागायला बसायचं. अरे दिवसभर नागडा फिरायचा. नुसता करुगोटा दिसायचा, तापण असा वार घाललेला. एक दिवस असाच गेला त्या जंगलात. त्या बाबलीच्या जालीत अडकला. कुठून कुठून काट काढले तर मांजा ते सांगायची गरज आहे का? नाहीतर काय? लोकांना कळायला नको काय असता. बापासमोर मी जेशी बाबा मारतो. आपलं नाटक तालीम करायची ना बाबा, आपल्याला नाटकाची. थांबा ना जरा मग तुम्ही. माझा आता मला बघ 2 कोप चाय टाकायला सांग तिला. हे बघा ना जाऊ देत. अहो तुम्ही कपातून चहा घेणार? हो मी कपातूनच चहा घेणार. नाही चाय कशात नाही घ्या ना. अहो कॉपातून तर कॉपातून घेतो चाय, पण तुम्ही माझ्यावर कॉपू नका. जा कपातून चहा घेऊन ये. त्यांच्या कोपातून मी चहा पितो. चला तालीमीला सुरू करूया. चला. ए शिवा तू आमच्यासोबत नाटकाची तालीम कर. हा एक मिनिट, माझ्याकडे अजिबात वेळ नाही असल्या निरर्थक गोष्टींसाठी. ऐकलंच काय बोलली ती? अरे आपल्या पंजापासून चालत आलेली परंपरेला ती निरर्थक बोलली आहे. हो बोलले. काय चुकीचं बोलले सासरे बुवा? चुकीचं म्हणजे? दिवसभर एकतर तुम्ही दोघं रिहर्सलला बाहेर असता. हे आले नाही की ह्याचा हात घेऊन तुम्ही घेऊन जाता यांना रिहर्सलला. रात्रभर मी इथे वाट बघत असते.
येईल माझा राजकुमार होऊन अबलक घोड्यावर स्वार आणि हे रात्री आले की माझ्यासमोर साडी सोडत असतात. कसा सुखाचा संसार होईल माझा. तिथे नदीवर गेल्यावर बायका आपल्या नवऱ्याचे कुर्ते धुतायत, लेंगे धुतायत, पोरांच्या चड्ड्या धुतायत आणि मी माझी साडी धुते, ह्याची साडी धुते, ह्यांची साडी धुते, हिचा परकर धुते आणि ह्यांचा परकर धुतय. पण मी परकल घालीतच नाही. अगं मी चटणी पट्टीनी चड्डीवर मी नऊवारी साडी नेसतो का ना. मला परकलची काय गरज आहे. आपलं काय बोलायचं बोलतील. त्याचं काय कौतुक सांगताय बाबा. हे बघा बाबा, तुम्ही ते प्रयोग करा, नाटक करा, माझा काही आक्षेप नाहीये त्याच्यावर. पण ना ते झाल्यावर तुमचा मेकअप, ते कपडे तिथेच काढून येत जा ना. छान अशी पॅन्ट शर्ट घालून येत जा. पण हे असं नाही करत. रात्री ना दमून घरी आल्यावर हे तसेच जेवतात, त्याच कपड्यात झोपतात आणि सकाळी दारात त्याच कपड्यात मिश्री घासत बसलेले असतात. येणाऱ्या जाणाऱ्यांना सांगत असतात, काय हो आज आहे ना नांदिवली तिट्यावर प्रयोग यवा पोरा बाळांका घेऊन. नाही ते लोक विचारतात ना कुठात प्रयोग, तर सांगावं लागतं का ना काही जमाले. आणि आमच्या कलेला तू काही कमी समजू नको. मी नाही समजत आहे कलेला तुमच्या, आणि त्या गोष्टीबद्दल माझं म्हणणंच नाहीये. पण हा जो आहे ना, सॉरी हा जो आहे ना तो तुमच्यावरच गेलाय. हा पण ह्याने स्त्री पात्र करू नये म्हणून मी याला दाढी वाढवायला सांगितली. तर हा दाढीतच दमयंती करेल, कुसुम करेल, पुष्पा करेल. मी काय करू. आणि लोक पण आपली इकडे हिट आहेत ना एवढी, त्यांना दाढीतलीच दमयंती आवडते. खरी बाई स्टेजवर परफॉर्म करायला गेली की प्रेक्षक आपले चेतवतात. ते बोलतात, हे बाई दाढी नाही काय मजाच येणार नाही. गे बाई म्हणजे जाऊन दाढी लावतोस वाईच. या सगळ्याचा कंटाळा आलाय मला. हे सगळं रोज रोज होणार असेल ना तर दत्तात्रय मी हे घर सोडून चालले. ऐक ना मला नाही राहायचं. मला खूप कंटाळा आलाय. नाही तुझं सगळं बरोबर आहे, पण काय झालंय म्हणजे ह्याची आईच गेल्यापासून आमच्या घरात बाई माणूस कोण नाही ना, काय समजलं. आणि कसं म्हणजे आम्ही साडी नेसली ना दिवसभर, म्हणजे कसं अशी भूमिका आतनं संचारते का नाही, सवय होऊन जाते भूमिकेचे बोलून. पण माझ्या लक्षात आलेलं आहे काय आहे. बघ हा दत्तू आहे का नाही, तालीम करताना साडी नेसणार नाही, झालं मी पण नेसणार नाही. रात्री प्रयोग असं तेव्हा आम्ही साडी नेसून प्रयोग करू काय समजलीस. आणि उद्या सकाळ बसणार बघ चेड्डीवर बसणार आणि मशीन राईत बसणार काय समजलीस. मी पण चड्डी घालतो. पण मी काय म्हणतो, काय आज नाटकाचा प्रयोग आहे ना, मी काय म्हणतो आता म्हणजे एवढ्या ह्या कपड्यावर आम्हाला जरा तालीम करू दे ना. प्लीज. म्हणजे कसं म्हणजे आम्हाला सवय करा. तुम्ही नाही सुधारणार. तुम्हाला जे हवं ते करा. मला अजिबात हात मारायचा. आता ये मी काय नको जर बाहेर नाही मी बोलत नाता, नाही मी बोलत, नाही मी बोलत नाता, नाही मी बोलत मन हृदय